महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील बॉबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं रविवारी रूपभवन येथील बागेत वार्षिक बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत यंदाच्या जयंती उत्सवासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। बैठकीस आमदार विजयकुमार देशमुख, के.डी. कांबळे, सुबोध वाघमोडे, अरुण भालेराव, नगरसेवक आनंद जाधव, संजय कोळी, संजय कणके, अमर पुदाले, शिवानंद पाटील, गौतम कसबे, गणेश साखरे, मधुकर दिलीप फडतरे, बापू सदाफुले, अनिल गायकवाड, शिवम सोनकांबळे, नगरसेविका वंदना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। सामुदायिक बुद्धवंदनेनं बैठकीस प्रारंभ झाल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली। आशू लोंढे यांची अध्यक्षपदी निवड झाली। उपाध्यक्षपदी शुभम गायकवाड, धीरज सोनवणे, अनिकेत बनसोडे, रितेश कसबे, मंगेश रासे यांची, खजिनदारपदी सुभाष सीतापळे, सचिवपदी शिवकुमार टोणपे, कार्याध्यक्षपदी नितीन वाघमारे, ऑडिटरपदी सुमित भेंडे तर प्रसिद्धी प्रमुखपदी श्रवण गायकवाड यांची निवड जाहीर करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले की जाती धर्म बाजूला ठेवून सर्व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी। आंबेडकरांची जयंती आली की सोलापुरात एक महिन्यापासून त्याचा आपल्या सगळ्याला आनंदीचं वातावरण निर्माण, सगळीकडे पदाधिकारी निवड आणि या विशेष करून आपल्या सोलापूरच्या शहरातल्या ज्या काही मिरवणुका निघतात किंवा जयंती उत्सव साजरी केले जाते हे खरंच या राज्यामध्ये बघण्याजोगं असतं। म्हणूनच सगळ्या ज्या काही सामाजिक संस्था असतील त्या उत्सव करण्यामध्ये एक महिना दीड महिन्यापासूनच कामाला सुरुवात झालेली असते। आज बॉबी ग्रुपच्या वतीनं या उत्सव समितीचा अध्यक्ष निवड होणार आहे आणि होत असताना बॉबी ग्रुपच्या गेल्या केवळ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायचं असं नसता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आचार आपल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचं काम वर्षानुवर्षे त्यांच्या वतीनं चालू असतं। सामाजिक काम असू द्या, धार्मिक काम असू द्या, या सगळ्या कामाला सातत्यानं वर्षभर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिकवण दिलं आहे, आपल्याला जो मार्ग दाखविला आहे, त्या मार्गाने आपण सर्वसामान्य माणसापर्यंत जाण्याचा प्रयत्न बॉबी ग्रुपच्या वतीनं अजित भाऊ आमच्या वंदनाताईंनी करत असतात। यामध्ये आपल्या त्या बॉबी ग्रुपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचंही फार मोठं सहकार्य असतो। आज गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा बॉबी ग्रुपच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव साजरी होती, तीही या सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा नाहीतर महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असतो। या मिरवणुकीची असू द्या किंवा त्यांनी करणारे कार्यक्रमाचा एक प्रकारचा आपल्याला ज्याप्रमाणे एक म्हणजे अनेक मंडळांचं जसं एकमेकांची स्पर्धा लागलेली असते, त्यामध्ये आपलंही मंडळ चांगल्या प्रमाणाने काम करावं हे आपलं उत्सव अध्यक्षाचंही काम असतं आणि या उत्सव अध्यक्षाची आज निवड आहे। मी खरंच जर आपल्या सगळ्याच्या या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांच्या नेत्यांच्याकडनं त्यांना जे कोणी संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला। 30 वर्ष झालं बॉबी बहुद्देशीय समाज विकास मंडळाकडून बैठक होते आणि या बैठकीला गेली 12 वर्ष झालं आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली व आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मंडळाची बैठक व मंडळाचे सर्व कार्यक्रम होत असतात। मी मंडळाच्या वतीनं दरवर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असते आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ह्यामध्ये आपल्या बॉबी ग्रुपच्या मंडळाची त्यात मध्यवर्तीमध्ये इन्व्हॉल्व होऊन मध्यवर्तीच्या नेतृत्वाखाली या मंडळाची मिरवणूक निघत असते आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येत असतात आणि मी बॉबी बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं उपस्थित सर्व इथे जमलेल्या सर्व बॉबी ग्रुपच्या कार्यकर्ते असतील, बॉबी ग्रुपला मदत करणारे असतील, सल्लागार असतील, बॉबी ग्रुपचे सर्व सभासद असतील, आज बॉबी ग्रुपच्या माध्यमातून जी मीटिंग दरवर्षी मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते
अनेक महापुरुषांच्या जयंती देखील या मंडळाच्या माध्यमातून होतात. समाजाला उपयोग असतील ते विविध योजना आम्ही या संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत असतील व सर्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड, अविनाश भैया गायकवाड, महेश गंधाने, सुनील बिडबाग, सचिन गायकवाड, किशोर गायकवाड, कपिल घोडके, अमोल वाघमारे, सुभाष सीताफळे, धम्मपाल सरबगोड, ऋषी लोखंडे, सोनू उबाळे, संजय कांबळे, सुधीर होळे, सुधाकर राजगुरू, अमोल रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.